म्हणजे बघा याचाच दुसरा अर्थ असा की इथल्या भाजपाला महायुतीत ही निवडणूक लढवायची नाही। मित्र हो नमस्कार। विधानसभेची निवडणूक झाल्यापासून महायुतीमध्ये प्रचंड प्रमाणात धुसफूस सुरू आहे। एकमेकावर अंतर्गत कुरघोड्या करण्यामध्ये महायुतीचे तीनही पक्ष अत्यंत वेगाने कामाला लागलेले आहेत। महाशक्तीची महायुती असं जरी सांगितलं जात असलं तरी ही सगळी शक्ती एकमेकांच्या विरोधात खर्च केली जात आहे। यातला बहुतांश खेळ भारतीय जनता पक्ष करीत आहे। गरज होती तेव्हा एकनाथ शिंदे यांना जवळ केलं, पण एकनाथ शिंदे जवळ असताना सुद्धा आणि गरज नसतानाही भाजपाने अजितदादांना जवळ ओढलं। या मागे ही भाजपाची धूर्त आणि दूरगामी राजकारण होतं। कुणी किती नाही म्हटलं तरी भाजपाला एकनाथ शिंदे आता नकोसे झालेले आहेत आणि हे पुन्हा पुन्हा दिसून येतं। एकनाथ शिंदे यांना दूर ढकललं जात असताना दुसरीकडे अजित पवार यांना मात्र जवळ केलं जातं। या सगळ्या बुद्धिबळाच्या राजकारणाचा पुढचा अंक आता लवकरच दिसू शकतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत। या निवडणुका म्हणजे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, पण तीन पक्षांची महायुती असल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळणं अवघड आहे आणि त्याचा परिणाम नाराजी बंडखोरी यात होऊ शकतो। आधीच महायुतीमध्ये आपापसात कुरघोडीचं राजकारण सुरू आहे आणि आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या निमित्तानं का होईना कारस्थानी राजकारण सुद्धा सुरू होऊ शकतं, अगदी खालपासून वरपर्यंत। वरून एकसंध दिसत असलेली महायुती आतून मात्र फुटलेली असू शकते आणि याची सुरुवात आता पुण्यातून झालीही। सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक घेण्याचे आदेश निघताच पुण्यातून आगामी निवडणुकीसाठी एकला चलो रेचा सूर भाजपामधून येताना दिसत आहे। पुणे महापालिकेमध्ये सोबळावर भाजपाचे 105हून अधिक नगरसेवक निवडून आणू असं भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीच म्हटलं। निवडणुकीत जर महायुती म्हणून लढवल्या तर उमेदवारी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे। त्यामुळे अनेक स्थानिक पदाधिकारी हे एकला चलो रे या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे। काही झालं तरी आम्हाला पुण्यामध्ये महायुती नको अशीच भूमिका पुण्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतल्याचं सध्या दिसू लागलं आहे। पुण्यामध्ये भाजपाची मोठी ताकद आहे। स्वबळावर महापालिकेमध्ये भाजपची सत्ता येऊ शकते असा विश्वास भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला वाटतोय। पुणे शहरात भाजपचं संघटन अतिशय मजबूत आहे। इथं भाजपचे एक हाती सत्ता महापालिकेवर आधी सुद्धा होती आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत सुद्धा भाजपाने इथं मोठं यश मिळवलेलं आहे। एकट्याच्या बळावर भाजप इथं सत्ता स्थापन करू शकतो असा कार्यकर्त्यांना विश्वास आहे। त्यामुळं एकला चलो रेचा नारा दिला जाऊ लागला आहे। म्हणजे बघा याचाच दुसरा अर्थ असा की इथल्या भाजपाला महायुतीत ही निवडणूक लढवायची नाही। त्यामुळं महायुतीत ज्या ज्या पक्षाची जिथं जिथं काही शक्ती आहे तिथं तिथं असाच नारा दिला जाऊ शकतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीत मोठी फूट पडू शकते। या सगळ्या गोष्टी उघडपणे नाही झाल्या तर छुप्या पद्धतीनं का होईना पण महायुती फुटणार याचे संकेत पुण्यामधून दिले गेलेले आहेत। अजून काहीसा तरी वेळ आहे, पाहूया काय काय होतंय, पण हे प्रकार नक्की घडणार आणि नक्की घडणार, तुम्ही आम्ही पाहत राहू। तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।